नमस्कार, मी राजश्री. कशा आहात तुम्ही सर्व? तर चला आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे आमच्या इथे माझ्या दोन्ही नंदांचा धोंडा. तर इथे छान असं डेकोरेशन केलेलं आहे. मी छान अशी रांगोळी वगैरे काढलेली बाहेर पोर्चमध्ये आणि इथे छान असं डेकोरेशन केलेलं आहे. मध्ये अधिक वाण सण लेक जावयाच्या कौतुकाचा छान अशी रांगोळी काढलेली. मध्ये मस्त दोन्ही साईडनी दोघींच्या साड्या वगैरे ठेवलेल्या. इथे आम्ही अनारसे आणि बत्तीशे पण ठेवलेले आहे. त्यानंतर इथे मी छान असं दोन्ही जावयांचं आणि दोन्ही या घरातल्या लेकींचं छान असं स्वागत करून घेते. या माझ्या दोन्ही नंदा आहे आणि छान असं त्यांचं औक्षण वगैरे करते मी आता. सगळ्यांचं छान असं औक्षण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मी माझ्या दोन्ही नंदांचे पण पाय वगैरे धुवून घेतले. ते दोन्ही नंदे माझे भाऊ लागतात त्यामुळे त्यांचे काय धुतले नाही. त्यानंतर इथे माझ्या मावस सासूबाई आहे, त्या पण सर्वांचं औक्षण करताय. सर्वांनी छान असं औक्षण वगैरे करून घेतलं आणि त्यांचे पण आता पाय वगैरे धुत आहे माझ्या मावस सासूबाई. त्यानंतर इथे जावयांचं औक्षण करण्यासाठी माझ्या सासूबाई आल्या आहे. छान असं दोन्ही जावयांचं आणि दोन्ही लेकींचं छानपैकी असं औक्षण वगैरे केलं आणि छान त्यांना ओवाळून वगैरे घेतलं. इकडे सर्व फुई सासवा सासू परत माझ्या नंदेच्या सासवा वगैरे सर्व इथे उभ्या आहे. त्या पण छान असा बघताय कार्यक्रम. त्यानंतर इथे सासूबाईंनी पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यांच्या सर्वांच्या पाया वगैरे पडून घेतल्या. त्यानंतर इथे काकीनी पण छान असं दोन्ही जावयांचं औक्षण वगैरे करून घेतलं आणि दोन्ही लेकींचं पण छान असं औक्षण केलं. त्यानंतर इथे पाय वगैरे पण धुवून घेतले त्यांनी आणि त्यानंतर आम्ही छान असं त्यांचं स्वागत करतोय आता. त्यानंतर इथे सर्वांचं छान असं औक्षण वगैरे पाय वगैरे धुवून झालं आणि मी सर्वांच्या हातात छान असे फुलं वगैरे दिले आणि दोन्ही जावयांच्या जोड्यांचं छान असं घरामध्ये स्वागत केलं. तर इकडे चौरंग आणि पाटावर जेवण दिलेलं आहे. त्यांना सर्वांना पुरणाचं स्वयंपाक वगैरे केलं आहे. रस, मांडे, भजे, कुरडई, सार, भात छान असं जेवण बनवलं आहे. दोन्ही जावई आणि दोन्ही लेकी छान अशा पाटावर जाऊन बसले आहे. छान असं डेकोरेशन वगैरे केलं आहे आणि सर्व दोन्ही जोड्या बसल्या आहे. इथे छान छान दिसत आहे दोन्ही जोड्या पण. ते अनारसे बत्तीशाचा मान असतो त्याच्यामुळे ते पण केलेले आहे. आणि इथे त्यानंतर मी त्यांची दोघींची ओटी भरली आहे. इथे मोठ्या दिदीची साडी वगैरे देऊन ओटी भरली आणि त्यानंतर इथे लहान्या दिदीची पण छान अशी साडी वगैरे देऊन ओटी भरली आणि दोन्ही जावायला त्यांच्या साल्यानी छान असे पॉकेट दिले आहे. त्यामध्ये काय असेल ते तुम्हाला नक्की माहीतच असेल. त्यानंतर इथे त्यांनी दोघांनी छान असं त्यांच्या मिस्टरांना घास भरवला आहे रसाचा. तर दोन्ही जोड्यांचं छान असं जेवण वगैरे चालू आहे. त्यानंतर इथे त्यांचं जेवण चालू होतं तर इथे आम्ही आमचे जे पण पाहुणे आलेले होते आमच्या घरी त्यांना पण छान असं जेवायला दिलं. त्यांच्या पण पंक्ती बसून दिल्या. त्यानंतर इथे सर्व जेवायला बसले आणि त्यांना वाढून पण दिला इकडे सर्व सासूबाईं ते सर्व बसलेले होते. आजचा आमचा छान असा धोंड्याचा कार्यक्रम झाला.